गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर चला बघूया मी दसऱ्याची शॉपिंग कशी काय केली. तर सर्वात आधी तर दसऱ्याच्या दिवशी जी साडी मला घालायची होती आणि यांना जो कुर्ता शर्ट जे पण घालायचं होतं, 2 चॉईसेस होते आमच्याकडे. तर ते आम्ही प्रेस करायला टाकून दिले. आणि विनिशाचे कपडे आम्ही अजूनही घेतलेले नव्हते. तिच्यासाठी ॲक्च्युली मी ऑनलाईन एक ड्रेस बोलावला होता, पण तो कॅन्सल झाला होता. त्याच्यामुळे मला परत आता वेळेवर एक ड्रेस घ्यावा लागला. त्यासाठी आम्ही आलो मोर्शीच्या मार्केटमध्ये. हे आहे आमच्या मोर्शीचं मेन कपडा मार्केट. सर्वात आधी दिरासाठी कपडे घेऊन घेतले आणि त्यानंतर विनिशासाठी छानसे असे खणाचे ड्रेस मला मिळाले. ॲक्च्युली मी तिला 3ऱ्या महिन्यामध्ये तिच्यासाठी मी शिवून घेतलेला होता. लहानशीच होती ती तेव्हा, पण तो ड्रेस आता कसाच तिला होत नाही. त्याच्यामुळे मला मग म्हटलं चला जाऊ द्या, खणाचा ड्रेस आपण परत एकदा एक घेऊन घेऊया. वेगळा लुक होता तिचा तयार आणि डिफरंट पॅटर्न घेतलं यावेळेस. त्यानंतर थोडी मॉलमध्ये जाऊन शॉपिंग केली. अगदीच किराणा कमी घेतला मी, कारण की 2 व्हीलरही होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दिवाळीसाठी ना मग परत लावणं जिवार येते मला किराणा. आणि तोच किराणा आपण आता परत दिवाळीसाठी घेणारच आहे, तर म्हणून मी एकदम ठराविक जे पदार्थ मला हवे होते तेच घेतले. त्यानंतर आलो बेकरीमध्ये. बेकरीमधून पण थोडी शॉपिंग केली आणि श्रीखंड घेतलं मी बेकरीमधून, कारण की घरी जास्त गोड कोणाला आवडत नाही, गुलाबजामुन रसगुल्ला वगैरे. तर श्रीखंड घेतलं. विनिशाला काकूंकडे सोडून दिलं, कारण की फार थंडी हवा होती बाहेर. त्यानंतर उरली सुरली शॉपिंग करायला आलो. सर्वात आधी झेंडूची खूप सुंदर असे मस्त टवटवीत फुलं घेतले, बिना पाणी मारलेले, म्हणजे जे रिअल होते ते घेतले एकदमच. आणि बाकी खूप लोक काय करतात, पाणी मारून ठेवतात आणि भारी करून ठेवतात आणि 20 रुपयांनी देतात आपल्याला. काहीच लोक बरं फसवतात, सगळेच नाही फसवत. त्यानंतर मस्त मस्त भाजीपाला घेतला आणि पनीर घेतलं, कारण की मला करायची होती पनीरची भाजी दसऱ्याच्या दिवशी. ऑफकोर्स पेटपूजा तर आम्ही बाहेर आल्यावर थोडीफार करतोच. मग पेटपूजा वगैरे झाली आणि निघालो घरी. असा होता आमचा हा दसऱ्याचा 1 दिवस अगोदरच्या शॉपिंगचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.